गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, या जर मनुष्याच्या जीवनामध्ये दैवी शक्तीचा जर आधार असेल ना, तर मनुष्याला कधीच घाबरण्याची वेळ येत नाही। बघा, आपण भगवंताकडे जेव्हा आपण भक्ती करतो ना, तेव्हा अनेक प्रश्न मांडत असतो, पण भगवंताकडे आपण दैवी शक्तीचा आधार मागत नाही, आपण पैसा मात्र मागतो। पण भगवंत तू माझ्या घरामध्ये यावा असं कधी मागतो का बरं? कधीच मागत नाही। म्हणजे हे आयुष्य आहे ना, या आयुष्याचं सत्य काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का? खरं या आयुष्याचं सत्य आहे ना, हे आपलं शरीर आहे। हे शरीर आरामाच्या शोधामध्ये आहे, परिस्थितीच्या पैशाच्या शोधात आहे, मन शांतीच्या शोधात आहे, आणि हे हृदय आहे ना आपल्या माणसांच्या शोधामध्ये आहे। हे सर्व काही खरं आहे, तरी सुद्धा हे मन आहे ना थाऱ्यावर का नाही बरं? बघा, नेहमी मनुष्याच्या जीवनामध्ये हा भ्रम पडलेला आहे की मला कोणाची या समाजामध्ये गरज नाही, अहंकार आणि सर्वांना माझीच गरज आहे। हा भ्रम कधी जाईल बरं आपल्या मनातून? या दोन्ही गोष्टी जर काढून टाकल्या ना, तर माणसातील माणुसकी आहे ना ती ठाम राहायला वेळ लागणार नाही। पण मनुष्याच्या जीवनात ते राहिलं आहे का बरं? म्हणून 33 कोटी देवांची भक्ती करतो, पण एक सुद्धा देव पावत नाही। त्याचं कारण काय आहे बरं? कधी तुम्ही या गोष्टीचं कधी विचार केला आहे का? मनुष्य एवढी भक्ती करून सुद्धा भगवंताची प्रचिती त्याला येत नाही। त्याला कारण काय असावं? त्याला कारण आहेत आपले कर्म। बघा, जे भगवंताकडे मागायचं आहे ना, तो भगवंताकडे कधीच मागत नाही। म्हणजे हा स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने कधी लहान राहणं चांगलं असतं। पण मनुष्य असं करतो का? तो वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवतो, भले त्या मार्गामध्ये अपमान झाला तरी चालेल, पण पैशाला तो इम्पॉर्टन्स देत असतो। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, भलेही तुमची प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचं नुकसान होईल असं कधीच वागू नका। ही भावना ज्याच्याजवळ असते ना, तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो। पण आमची प्रगती पैशानं सुरू होते, मग आपल्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय बाकी काय राहील बरं? म्हणून नक्की भक्ती आहे ना, ती मनुष्यानं मनापासून करायला हवी, पण मनुष्य कधी करतो का बरं? आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं, श्रीकृष्ण पांडवांची भेट झाली कशी बरं? का झाली भेट बरं? नुसतीच झाली का? बघा, ती सुद्धा एक वेगळी कथा आहे। ज्यावेळी लाक्षगृहातून निसटल्यानंतर पांडव आणि त्यांची माता कुंती यांनी आपलं खरं रूप लपवून ब्राह्मण वेशामध्ये बघा प्रवास सुरू केला ना। आता ही सगळी कथा तुम्हाला माहीत आहे, सर्व काही स्टोरी माहीत आहे, पण मनुष्याच्या जीवनामध्ये जी भगवंताची लीला असते, ती भगवंताची दैवी शक्ती असते। जेव्हा त्या मनुष्याच्या मनामध्ये येते ना, तेव्हा मनुष्याचं आयुष्यच बदलून जातं। म्हणजे संत संगती जेव्हा येत असते, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याणच होतं ना। त्याप्रमाणे जेव्हा बघा कुंती आणि ते आपलं खरं रूप आहेत ना, ते ब्राह्मण वेशामध्ये प्रवास सुरू केला, ते कोणाशीही बोलत नसत
किंवा कुठेही जास्त काळ थांबत नसत, कारण त्यांना भीती होती की कौरवांचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन आहे ना, त्यांचे मामा शकुनी त्यांना शोधून काढतील. त्यांचं हे जीवन म्हणजे कष्ट आणि अज्ञातवासाची एक अवघड वाटचाळच होती ना. म्हणून पांडवांचा ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिर आपल्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल खूप चिंतेमध्ये होता. त्याला राजधर्म, शास्त्रधर्म, सत्यधर्माचं पालन करायचं होतं ना. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याला फक्त गुप्तपणे जगणं भाग होतं. भीम आपल्या प्रचंड शक्तीमुळं, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यामुळं तो त्रस्तच होता. त्याची इच्छा होती की आता या दुर्योधनाला धडा शिकवावा, पण युधिष्ठिराच्या त्या आज्ञेमुळं तो शांतच होता ना. म्हणून एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या, आपण ह्या संसारामध्ये जीवन जगतो ना, आपली मोठी बहीण असू द्या, आपला मोठा भाऊ असू द्या, लहान भावाने आहे ना, थोडं तरी ऐकायला हवं. कारण आपला मोठा भाऊ असेल, आपली मोठी बहीण असेल, ते आपल्याला ओरडले ना, त्या ओरडण्यामध्ये प्रेम असतं. आणि ही भांडणं होतात कशी बरं? म्हणून आपल्याला सांगितलं जातं ना, महाभारत वाचावं, रामायण वाचावं. त्याचं कारण काय आहे बरं? कारण ते ग्रंथ आहेत ना, त्या ग्रंथामध्ये जीवन जगावं कसं हे आपल्याला माहीत होतं. आणि ही आज्ञा आहे ना, ही आज्ञा म्हणजे साक्षात भगवंताची आज्ञा मानली जाते. म्हणून अर्जुन होता जगातील सर्वोत्तम धनुर्धर असून सुद्धा आपला गांडीव धनुष्य लपवून फिरत होता. बघा, तुम्ही विचार करा, ज्यांच्याकडे सर्व काही होतं ते सुद्धा धर्माच्या बाजूने वागत होते. त्यांना सुद्धा भीती होती की आपल्याकडून जर काही झालं ना तर दोष लागू शकतो. म्हणून अर्जुन सुद्धा होता ना, आपला गांडीव धनुष्य होता, तो लपवूनच फिरत होता ना. तर नकुळ आणि सहदेव आपल्या पराक्रमाची जाणीव असून सुद्धा मौन बाळगून होते. म्हणजे तुमच्याकडे कितीही धन संपत्ती असू द्या, सर्व काही असून सुद्धा साधे मनानं वागणं, यात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे, यात सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणजे या जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण समजावा बरं? ज्याच्याकडे सर्व काही असून सुद्धा साधेपणानं जगतो ना, साधेपणानं बोलतो, साधेपणानं वागतो, तोच खरा श्रीमंत आहे ना. नाहीतर या जगामध्ये आपण रावणासारखा मनुष्य पाहिला, आपण वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य राक्षस पाहिले. माणूस असून सुद्धा राक्षसासारखा वागतो. मग दैत्यामध्ये आणि मानवामध्ये काही फरक राहिला का बरं? काहीच नाही. बघा, आपण महाभारतामध्ये पाहत होतो की श्रीकृष्ण आणि पांडवांची पहिली भेट नक्की झाली कशी? बघा, त्यांच्या मनामध्ये होतं ना, एकच विचार होता, आता आपल्याला आपलं राज्य परत कधी मिळेल. हा पांडवांना वाटत होतं ना की आपल्याला कधीतरी आपलं राज्य नक्कीच मिळेल. म्हणून ब्राह्मण वेशामध्ये ते पांचाळ देशामध्ये पोचले, जिथे राजा द्रुपद आहे ना, यांची कन्या द्रौपदी हिचं स्वयंवर आयोजित करण्यात आला होता. दूर दूरहून राजे लोक आले होते, राजकुमार या स्वयंवरासाठी आले होते. पांडवांना फक्त एकाच गोष्टीची आशा होती, जर त्यांना द्रौपदीला जिंकता आलं ना तर त्यांना एक शक्तिशाली राजाचा म्हणजे द्रुपदाचा आश्रय मिळेल आणि त्यांची राजकीय स्थिती मजबूत सुद्धा होईल. पांचाल देशाची राजधानी एका भव्य समारंभासाठी सजली होती. स्वयंवर मंडपामध्ये उच्च सिंहासनावर देशोदेशीचे राजे राजकुमार बसलेले होते आणि त्यामध्ये विशेषतः लक्ष वेधून घेणारे होते ते म्हणजे द्वारकाधीश. आता द्वारकाधीश म्हणजे या पूर्ण प्रजेचे राजे, पूर्ण प्रजेचे निर्माते म्हणजे श्रीकृष्णच होते ना. आणि त्यांचे बंधू बाजूला बलराम होते. श्रीकृष्ण एका बाजूला अत्यंत शांत आणि तेजस्वी दिसत होते. त्यांचे डोळे सभेतील प्रत्येक लहान सहान गोष्टींचे ते निरीक्षण करत बसलेले होते. आणि त्यांना त्या कुरु वंशातील वाढत्या द्वेषाची ती कल्पना सुद्धा होती ना, त्या अहंकाराची सुद्धा कल्पना होती. त्यांना माहीत होतं
की आता धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ जवळ येत आहे. स्वयंवराची आट खूपच कठीण होती. मंडपामध्ये फिरणारे एक तंत्र ठेवलं होतं आणि त्या यंत्रावर एक मासा टांगलेला होता. खाली एका कुंडामध्ये तेल ठेवलेलं होतं आणि त्या तेलातील प्रतिबिंबाकडे पाहून बाण मारून त्या फिरणाऱ्या मस्ताचा डोळा भेदणं ही आठ होती ना. बघा, ही कथा सर्वांना माहीत आहे, परत सांगण्याची गरज नाही. पण नक्की ही दैवी शक्ती माणसाच्या आयुष्यामध्ये जर आली ना, तर मनुष्याचा काय होऊन जातो ना, कायापालट कसं होतो ते आपण पाहत आहोत. म्हणजे एक एक करून सर्व राजांना अपयश आलं. कोणीही ते शक्तिशाली धनुष्य उचलू शकत नव्हतं, तर कोणीही त्या माशाच्या डोळ्याचा वेध घेऊ शकला नाही. आणि दुर्योधन स्वतःचा अहंकार घेऊन उठला, पण धनुष्य त्याला हलवता सुद्धा आलं का बरं? अजिबात आलं नाही. जिथे अहंकार, मत्सर, लोभ असेल ना, तिथे प्रेम जिंकता येतं का बरं? अजिबात जिंकता येत नाही. प्रेमाने जिंकता येतं. त्याचा मित्र कर्ण, जो धनुर्विद्येमध्ये अर्जुनानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता ना, तसं पाहायला गेलं ना, तर अर्जुन आणि कर्ण एकाच एक होते. आणि तेव्हा त्यानं ते धनुष्य उचललं आणि बाण लावण्यास सुरुवात केली. पण द्रौपदीनं कर्णाला थांबवलं. ती म्हणाली, मी सूतपुत्राला म्हणजे सारथ्याच्या मुळाला वरमाळा घालणार नाही. त्यामुळं कर्णाला अपमानास्पद माघार घ्यावी लागली, ज्यामुळं दुर्योधनाचा संताप आहे ना, तो अजून वाढत गेला. राजा द्रुपद निराश झाले. स्वयंवराची आट इतकी कठीण होती की तो फक्त एकच व्यक्ती पूर्ण करू शकत होता. ज्याच्या अस्तित्वावर आजवर प्रश्नचिन्ह होते ना, त्याचं नाव अर्जुन होतं. तेव्हा ब्राह्मण वेशामध्ये बसलेल्या त्या गर्दीतून अर्जुन उठला आणि त्याच्या अंगावर साधेशे वस्त्र होतं, पण त्याच्या चालण्यात, डोळ्यात एक पराक्रमी क्षत्रियाचं तेज होतं. अलौकिक आत्मविश्वास होता. अर्जुन धनुष्य बाण घेऊन कुंड्याजवळ उभा राहिला. त्याने शांतपणे ते धनुष्य हाती घेतलं आणि ते दृश्य पाहून श्रीकृष्ण आपल्या शेजारी बसलेल्या त्या बळरामांना हळूच म्हणाले, बळराम, त्या ब्राह्मणाला नीट पहा. त्याचे डोळे विदुल्यतेसारखे डोळे, त्याचे धनुष्य पकडण्याचे कौशल्य आणि त्याची सिंह गतीसारखं चालणं हा सामान्य ब्राह्मण असू शकत नाही. लाक्षगृहातून वाचलेले पांडव येथेच कुठेतरी असावेत आणि मला खात्री आहे की हा तोच अर्जुन आहे. बळराम आश्चर्यचकित झाला. कृष्णा, काय म्हणतोस? अर्जुन, पण तो ब्राह्मण वेशामध्ये आहे. तू त्याला ओळखलंस कसं बरं? त्याचं तेज, त्याचं मन तू पाहिलंस का बरं? श्रीकृष्ण मंद हसून म्हणाले, दाऊ, त्यांची नियती मला दिसलेली आहे. त्यांचं तेज आणि त्यांची धनुष्य घेण्याची पद्धत ती जगातील एकाच व्यक्तीची असू शकते. त्यांचे डोळे धर्माची ज्योत घेऊन फिरत आहेत. लाक्षगृह त्यांना जाळू शकला नाही, कारण त्यांची नियती वेगळीच आहे. हाचा अर्जुनाला योग्य साक्षीदार मिळण्याचा आणि आपल्या भविष्याची सुरुवात करण्याचा हा क्षण जवळ आलेला आहे. मी जाणतो की हा तोच वीर आहे ज्याच्या हातात माझ्या नीतीच्या सूत्रांचं एक टोक आहे. श्रीकृष्णाने डोळे मिचकावले, जणू त्यांनी बळरामांना एक मोठा गुप्त संकेतच दिला. त्यांची मुद्रा शांत असली तरी त्याच्या मनात उत्स्फूर्त आनंद होता. अर्जुनानं त्या तेलाच्या कुंडातील मस्त्याच्या प्रतिबिंबाकडं एकाग्रतेने पाहण्यास सुरुवात केली. त्यांचं मन आणि लक्ष पूर्णपणे एकाग्र झालेलं होतं. तो अतिशय शांत होता. त्यानं कुंडामध्ये पाहिलं. त्याला वरच्या मस्त्याचं फिरणं स्पष्ट दिसत होतं. त्याची श्वासागती थांबली आणि त्याच्या मनात फक्त एकच ध्येय होतं की या माशाचा डोळा भेदणं. त्याने एका क्षणाचाही विलंब न लावता त्या अत्यंत वेगाने अचूकपणे बाण सोडला. क्षण असा आवाज झाला
आणि तो बाण अचूकपणे फिरणाऱ्या त्या माशाच्या डोळ्याला भेदून गेला. बाण त्या माशाला घेऊन खाली पडला आणि स्वयंवर मंडप जय घोषानं आनंदाने दुमदुमून गेला. आणि द्रौपदीनं क्षणभरही न थांबता आनंदाने आणि अभिमानाने उठून अर्जुनाच्या गळ्यात वरमाळा घातली. पण लगेचच गोंधळ सुरू झाला ना. राजांनी आणि राजकुमारांनी ओरडून सांगितलं की एका ब्राह्मणाला राजकन्येला जिंकायचा अधिकार नाही. त्यांनी अर्जुन आणि त्यांच्या बंधूंवर हल्ला चढवला. भीम त्वरित उठला. त्याला क्रोध आणि शक्ती आता बाहेर पाडायला लागली. त्यानं मंडपात पडलेला एक विशाळ वृक्ष उपटला आणि त्या झाडाने संतापलेल्या त्या राजांना आणि राजकुमारांना पिटाळून लावलं. अर्जुन आणि भीमाच्या या पराक्रमानं राजांना माघार घ्यावी लागली. आणि भीमाचं ते प्रचंड बळ आणि अर्जुनाची अदम्य धनुर्विद्या पाहून लोकांना खात्री झाली की हे सामान्य ब्राह्मण नाहीत. हा गोंधळ शांत झाल्यावर श्रीकृष्णांनी पांडवांच्या छावणीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि द्रौपदीला घेऊन पांडव आणि कुंती एका कुंभाराच्या घरी राहत होते. बघा, ही सुद्धा अतिशय सुंदर कथा आहे. म्हणजे पांडवांनी त्यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, ऐश्वर्य अशीची एक नवीन लहर उमटली. बघा, आपल्या जीवनात सुद्धा आहे ना, आपण संतांना आवडणं, आपण देवाला आवडणं, आपण भगवंताला आवडणं म्हणजे आपण किती पुण्यवान असू बरं. कारण सर्व पांडव आहेत ना श्रीकृष्णाला आवडलेले होते. कारण त्यांची नियती साप दिसत होती, ते कर्माने चालत होते. म्हणजे आपण कधीतरी आहे ना संतांनी आपली वाहवा करावी, कधीतरी अशी सुद्धा आपण वागायला हवं. म्हणजे ती आपली ओळख आहे ना, ती ओळख उघड करण्या अगोदरच श्रीकृष्णांनी नतमस्तक होऊन पांडवांना वंदना केली ना, त्यांना प्रेमानं आलिंगन दिलं. युधिष्ठिरा, मी तुम्हाला लगेच ओळखलं, तुम्ही सुरक्षित आहात, ते पाहून किती आनंद झाला. श्रीकृष्ण म्हणाले, तुमच्यासारख्या धर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तींवर नियती कधी अन्याय करू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच दुःख आलेली असतील, पण तुम्ही कर्माने वागत असाल ना, तुम्ही धर्माने वागत असाल, तुमचा विजय रथ कोणीही रोखू शकणार नाही. आणि आपल्या सांसारिक जीवनात सुद्धा तसंच होतं ना. आपल्याला थोडं काही दुःख आलं ना, लगेच आपण भगवंताला दोष द्यायला सुरुवात करतो. पण ते चांगलं आहे का बरं? अजिबात दोष देऊ नका. कारण जिथे सुखाची लहर येते ना, त्यासाठी थोडं दुःख सहन करावं लागणारच आहे, असं समजून जीवन जगायला सुरुवात करा. एक दिवस विजय तुमचा निश्चित आहे. म्हणून श्रीकृष्णांनी बघा पांडवांना सांगितलं, तुमच्यावर अन्याय जरी झाला असेल ना तरी टेन्शन घेऊ नका. मी तुमचा आते भाऊ श्रीकृष्ण आहे. मी तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो. आता तुमचा अज्ञातवास संपलेला आहे. तुम्ही जगाला तुमचं खरं स्वरूप दाखवा. कुंती आणि पांडवांना श्रीकृष्णाचं सांत्वन, त्यांच्या शब्दांमधील प्रेम, मार्गदर्शन खूप महत्त्वाचं वाटलं. आणि पांडवांना त्या क्षणी खात्री पटली की आता त्यांना धर्माचा आणि सामर्थ्याचा प्रसार करायला हवा. आणि असा प्रसार, असा मित्र मिळालेला आहे ना, जो साक्षात भगवंत आहे, तो साक्षात देवत्व घेऊन जन्माला आलेला आहे, ज्याच्या मदतीनं ते कोणताही संघर्ष जिंकू शकतात. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आध्यात्मिक आणि भावनिक आधार. मनुष्याच्या जीवनामध्ये जर साडेसातीपासून दूर व्हायचं असेल ना, तर अध्यात्म आणि अध्यात्माचा हा भावनिक आधार आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारा असतो. ज्यावेळी त्या लाक्षगृहामध्ये जीव वाचवल्यापासून आणि अज्ञातवासात भटकंती करत असताना पांडवांनी खूप दुःख सोसलं होतं ना. त्यांना केवळ मानवी मदतीची नव्हे तर दैवी आधाराची सुद्धा गरज होतीच ना. म्हणूनच श्रीकृष्णांचं अस्तित्व पांडवांसाठी हे केवळ एक नातेवाईक म्हणून होतं का बरं? अजिबात नाही. तर ते दैवी शक्तीचं मूर्त उदाहरणच रूप होतं ना. म्हणून धर्माचं प्रतीक आहे.
युधिष्ठिर स्वतः धर्माचं पालन करणारा असला ना तरी त्यांना माहीत होतं की त्यांच्या भावांमधील क्रोध, शत्रूंमधील अधर्म यांना तोंड देण्यासाठी आहे ना नीती आणि धर्माच्या सर्वोच्च ज्ञानाची आवश्यकता आहे. श्रीकृष्ण हे साक्षात धर्मस्वरूपच होते ना, म्हणून पांडवांना आता त्यांच्या त्या बाजूने नैतिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळालेली होती. म्हणून श्रीकृष्ण ज्यांनी अनेक राक्षसांचा वध केलेला होता आणि त्यांच्याजवळ मोठी यादव सेनासुद्धा होती ना, त्यांना मित्र म्हणून मिळाल्यानं पांडवांमध्ये कोणताही संघर्ष जिंकू शकण्याची ते दुर्दैव आत्मविश्वास आला आणि आशासुद्धा निर्माण झाली. त्यांना वाटलं की आता त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा आता अंत निश्चित आहे. म्हणून या भेटीनंतर आहे ना श्रीकृष्णांना पांडवांचं मित्र, सल्लागार, मार्गदर्शक म्हणून आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं. म्हणजे मैत्रीपेक्षा मोठं नातं म्हणजे श्रीकृष्ण पांडवांचे केवळ मित्र नव्हते, त्यांचे नाते होऊन खूप सखोलच होतं ना. म्हणजे युद्धात शस्त्र न धरण्याचं वचन देऊन सुद्धा अर्जुनाचे सारथी बनले. सारथी म्हणजे केवळ रथ चालवणारा नव्हे तर जीवनात योग्य मार्ग दाखवणारा सल्लागारच असतो ना. म्हणून द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून ते कुरुक्षेत्राच्या रणांगणांपर्यंत प्रत्येक नैतिक संकटामध्ये आहे ना श्रीकृष्णानं पांडवांना विवेकपूर्ण आणि धर्मावर आधारित सल्ला दिला आणि त्यांचा प्रत्येक निर्णय, त्यांची प्रत्येक नीती पांडवांच्या यशासाठी अत्यावश्यक ठरली ना. म्हणून या पहिल्या भेटीतच ते दिलेलं वचन आहे ना ते आयुष्यभर पाळलं. या वचनामुळं पांडवांना नंतरच्या त्या आयुष्यामध्ये, त्या वनवासामध्ये आणि महायुद्धासारख्या अनेक संकटातून त्या जाण्याची मानसिक आध्यात्मिक शक्तीसुद्धा मिळाली ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना की ही पहिली भेट म्हणजे पांडवांना आपला हरवलेला अस्तित्व, आपला आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षात परमेश्वराचा भक्कम आधार आहे ना तो परत मिळण्याचा शुभ संकेत होता. म्हणजे आयुष्यामध्ये मनुष्याला जोपर्यंत दैवी शक्तीचा आधार मिळत नाही तोपर्यंत मनुष्याचं काही खरं नाही. आणि हा दैवी शक्तीचा आधार मिळतो कधी बरं? जर आपण कर्माने राहिलो ना, जर आपण कर्माने वागलो, कर्माने बोललो, कर्माने पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये असा खंबीर मनुष्य येत असतो, असा खंबीर भगवंत येत असतो. आणि जेव्हा आपल्या मागे पुढे भगवंत असतो ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये कशाचंही भय राहत नाही, आपल्या जीवनामध्ये कशाची चिंता राहत नाही, कारण आपल्या मागे पुढे भगवंत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही धनश्रीमंत असा, कितीही मोठे करोडपती असा, पण तुमच्या मागे पुढे जर खंबीर आधार भगवंत नसेल तर त्या पैशाचं सुख तुम्हाला कधी मिळणार नाही. म्हणून दैवी शक्ती आहे ना ती दैवी शक्ती उपासनेनं मिळत असते, ब्रह्ममुहूर्तावरती मिळत असते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणं आहे ना ते खूप पुण्याचं कार्य आहे. आपलं आध्यात्मिक मन निर्माण होतं, आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं हे मन आपल्याला प्रवृत्त करतं. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी संकट आली, आयुष्यामध्ये किती जरी प्रॉब्लेम आले तरीही मनुष्यानं भक्ती मार्गामध्ये राहावं, कधीही भगवंताला दोष देऊ नये. तुमच्या जीवनामध्ये जे काही घडेल ना ते भगवंताच्या कृपेनंच घडणार आहे, त्याच्याच आशीर्वादानं घडणार आहे. म्हणून जास्त उतू नका, मातू नका, भगवंतावर निश्चय प्रेम करा, भगवंतावर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.